लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. बोल्हेगाव फाटा परिसरातील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्वामीचरित्र ग्रंथाच्या तब्बल 27,000 पारायणांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं पारायण पूर्ण झाल्यामुळे हा सोहळा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक उपक्रम ठरलाय. या केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोडगे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडलाय. सकाळी 7 वाजल्यापासून केंद्र परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली. भाविकांसाठी प्रशस्त मंडप, बैठक व्यवस्था आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सकाळी 8 वाजता सेवेकरी दाम्पत्याच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती झाल्यावर पारायणाला सुरुवात झाली. 3 टप्प्यात प्रत्येकी 9,000 अशा एकूण 27,000 पारायणांना नियोजनबद्ध पद्धतीनं निर्धारित वेळेत पूर्णत्वास नेलं गेलंय. केंद्राच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 25,000 पारायणांचा संकल्प करण्यात आला होता. मात्र भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आकडा 27,000 पोहोचलाय. बोलेगाव इथे खूप मोठा असा एकदम स्वामीमय कार्यक्रम झाला. इथे स्वामी समर्थांच्या केंद्राचे स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण 27,000 या संख्येने पार पडले. इथे असं शांततेचं व असं स्वामीमय वातावरण तयार झालं. मनाला सुख, शांती आणि समाधान म्हणजे काय हे या कार्यक्रमात येऊन कळालं. आत्ताची जी पिढी आमच्यासाठी जी कॉलेज लाईफ वगैरे एन्जॉय करतात त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे रूढ घेण्यासाठी हा खूप छान कार्यक्रम होता. इथे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध हे असेही माणसं या कार्यक्रमात सहभागी झाले. मला या कार्यक्रमामध्ये खूप आनंद वाटला आणि शांतता वाटली मनाला. आध्यात्मिक या मार्गाला येण्यासाठी खूप काही करावं लागतं, पण आपल्याला इथे स्वामींचाच बुलावा आला असं आणि आपण या कार्यक्रमाला आलो. खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. आज ह्या केंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, बोल्हेगाव फाटा कार्यक्रम. तर आज 25,000पेक्षाही जास्त आपल्या केंद्रामध्ये पारायण झालेले आहे. आज 27,000 पारायण झाले, जे अनपेक्षित होतं ते अपेक्षित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बाल, वृद्ध, तरुण ही युवा पिढी जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली होती. आज सर्व आले होते, त्यांनी पारायणाचा उपभोग घेतलेला आहे आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही पार पाडण्यात आलेलं आहे. आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व सेवेकऱ्यांनी सगळं सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम झालाय. आणि असेच महाराजांच्या कृपा आशीर्वाद पाठीशी असावे. परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर जिल्ह्यात बोलेगाव फाटा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता. केंद्राने 25,000 स्वामीचरित्र सामुदायिक आपल्याला उद्देश ठेवलं होतं. आपला महाराष्ट्र राज्य तसेच जगभरात विपुल पर्जन्यसृष्टी व्हावी म्हणून आपण पर्जन्य सुक्त जे जगभरात कुठेही घेतलं जात नाही ते फक्त दिंडोरी प्रणित केंद्रामार्फत केलं जातं. त्याचंही आयोजन प्रत्येक स्वामीचरित्र पाठामागे एक पर्जन्य सुक्त असं जवळपास 25,000 स्वामीचरित्र पारायण आणि 25,000 पर्जन्य सुक्त पाठ या ठिकाणी पार पडलेले आहेत. आदरणीय दादासाहेबांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलं आणि एकदम योग्य पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. दादासाहेबांचे माऊलींचे खूप आशीर्वाद होते. सेवेकऱ्यांनी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दादा, परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन. सर्व सेवेकरी, माता बंधू भगिनी यांना या दिवशी आल्याबद्दल. 26 तारखेला आम्ही 25,000 पारायण स्वामीचरित्राची ठेवलेली होती, परंतु आज
स्वामी चरित्राचा जागतिक उच्चांक होऊन 27,000 पारायणं बोलेगाव फाटा केंद्रामध्ये झालेली आहेत. आणि या पारायणाला सर्व स्तरातील उपस्थिती होती. लहान थोर मुलं, वृद्ध, आबालवृद्ध, भगिनी वर्गाची संख्या तर वाखाणण्याजोगी होती. आणि सर्वात जास्त भगिनीची संख्या या केंद्रावर असल्यामुळं या केंद्राचा विश्वासाची निर्मिती झालेली आहे. परमपूज्य गुरुमाऊलीच्या आदेशानुसार या कार्याची सुरुवात 1.5 महिन्यापूर्वी केली आम्ही प्रचार प्रसाराला. आणि या कार्याच्या सुरुवातीला आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. जवळजवळ 40-50 पेपरला या केंद्राची न्यूज आली आणि 30-40 टीव्ही चॅनलला सुद्धा या केंद्राची न्यूज आली. आणि त्यामुळं ज्यांनी या न्यूजला सहकार्य केलं किंवा आम्हाला मदत केली त्यांचेही या मार्गातून अतिशय धन्यवाद. आणि या सर्व स्वामी सेवेकरी परिवाराचा जो विश्वास आहे, माऊलींचा जो विश्वास आहे, महाराजांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही 1008 दुर्गा सप्तशती आणि टाकावर, कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करणार आहोत. तेव्हा आताच सर्वांना विनंती की सर्वांनी या कार्याला सुद्धा उपस्थित राहावं. श्री स्वामी समर्थ. या सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहानं पारायणात सहभाग घेतला. शालेय विद्यार्थी आणि तरुण तरुणींनी पारायणासोबतच स्वयंसेवक म्हणून विविध व्यवस्थापनांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तर पारायणानंतर सर्व भाविकांनी महाप्रसाद घेतला. दरम्यान स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन या उपक्रमांचं कौतुक केलंय. यावेळी चंद्रशेखर काका लोडगे यांनी भविष्यात दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या 1008 पारायणांचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. हा विक्रमी पारायण सोहळा परिसरातील आध्यात्मिक चळवळीला नवी प्रेरणा देणारा ठरल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.